झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. महाराष्ट्रात कधी नव्हे इतका तिसरी भाषा सक्ती, ज्यालाच अप्रत्यक्ष हिंदी सक्ती म्हटली जाते, तो मुद्दा पेटलाय. सरकारनं निर्णय अजून तरी पूर्णपणे मागे घेतलेला नसला तरी आम्ही हिंदी सक्ती नव्हे तर तिसऱ्या भाषेला अनेक पर्याय दिलेत अशी सारवासारवीची सावध भाषा सुरू ठेवली. मात्र यावरून महाराष्ट्रातील कुणाही साहित्यिक, कलाकार, विचारवंत व्यक्ती यांचं समाधान झालेलं दिसलेलं नाही ना. तशी कुणाची समर्थनातली म्हणजे सरकारच्या समर्थनातली बाजू आतापर्यंत एकाही कलाकार, अभिनेता, साहित्यिक, रंगकर्मी यांनी ही बाजू पुढे आणलेली नाही. सरकार विरोधी पक्ष तर विरोधात आहेतच आणि आता तर सरकारमध्ये असलेले अजितदादाही पाचवीपासून हिंदी संस्कृत आहेच ना असा सवाल करतायत. दुसरीकडे दीपक पवारांसारखे मराठी भाषेसाठी काम करणारे कार्यकर्ते यावरून आता जन आंदोलनाची उभारणी सुद्धा करतायत. मात्र हे वातावरण अधिकच गरम केलेलं आहे ते दोन्ही ठाकरे बंधूंनी. कारण एकीकडे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषावादी समन्वय समितीची आज भेट घेतली. त्यानंतर उद्धव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यात भाषिक आणीबाणी लादली जात असल्याचा गंभीर आरोप केला. राज्य सरकारच्या हिंदी भाषा सक्ती विरोधात येत्या 7 जुलैला मराठी भाषावादी संघटनांच्या निघणाऱ्या मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा त्यांनी जाहीर केलाय. त्यामुळे हा मोर्चा जवळपास शिवसेनेचाच असल्याचं मानलं जात आहे, ज्याचा चेहरा आता उद्धव ठाकरे बनलेत. तर तिकडे राज ठाकरेंची भेट आज शिक्षण मंत्री दादा भुसेंनी घेतली. मात्र राज यांच्या मुद्द्यांना समाधानकारक स्पष्टीकरण त्यांना देता न आल्यानं ही भेट निष्फळ ठरली. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. हिंदीला विरोध दर्शवत मनसेकडून 6 जुलैला राजकीय पक्षाच्या झेंड्याचा नव्हे अजेंड्याचा मोर्चा जाहीर केला. मात्र थोड्याच वेळात 6 तारखेला आषाढी असल्याचं लक्षात आल्यानंतर मनसेनं या मोर्चाची तारीख 5 जुलै केल्याचं जाहीर केलंय. हा अराजकीय मोर्चा असेल. या सर्व मराठी प्रेमींनी सहभागी व्हावं असं आवाहन राज यांनी केलं. या मोर्चात कोण कोण सहभागी होतंय आणि कोण होत नाहीये हे मी पाहणार आहे असंही राज म्हणाले. दरम्यान 2 वेगवेगळे मोर्चे न निघता एकच मोर्चा निघावा यासाठी मनसेकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचंही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आपण पाहूयात उद्धव आणि राज यांच्या प्रतिक्रिया आणि त्या पाहिल्यानंतर वळूयात आजच्या प्रश्नाकडे. पहिल्यांदा दोघांच्या प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आता मोर्चाची जाहिरात सुरू झालेली आहे. पक्षीय मतभेद विसरून मराठी भाषेच्या लढ्यात सामील व्हा असं आवाहन दोघांनी केलेलं आहे. तर या बाबतीतला आजचा आपण पहिल्यांदा पाहूयात प्रश्न. जो आजचा प्रश्न आपण लोकांना विचारलेला आहे. आपला प्रश्न आहे, आजचा आपला प्रश्न आहे, उद्धव आणि राज ठाकरेंनी मराठी भाषेसाठी एकमेकांच्या मोर्चात सहभागी व्हावं असं तुम्हाला वाटतं का? 2 मोर्चे निघतात त्याच्यावेळी एक मोर्चा निघावा असं आपल्याला वाटतं का? होय किंवा नाही याला उत्तर आपण देऊ शकता. आजचा हा प्रश्न आमच्या एक्स, फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्रामवरती टाकण्यात आलेला आहे. तुम्हाला जाऊन त्याला फक्त कौल द्यायचा आहे, तुमचं मत नोंदवायचं आहे. दरम्यान या मोर्चाच्या निमित्ताने उद्धव आणि राज ठाकरेंची युती कधी होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि ही युती होईल तेव्हा होईल. मात्र पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकार विरोधात एल्गार पुकारलाय. सरकारच्या त्रिभाषा सूत्राविरोधात मनसे 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरून विराट मोर्चा काढणार आहे. तर दुसरीकडे मराठी समन्वय समितीनं 7 जुलैला मोर्चाचं आयोजन केलंय, ज्यात उद्धव ठाकरे सहभागी होणार आहे. तसंच मराठी समन्वय समितीच्या 29 जूनला आयोजित आंदोलनाला देखील उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दर्शवलाय. हिंदीबाबतचा निर्णय मागे घेईपर्यंत आंदोलन कायम ठेवणार असल्याचं दोन्हीही ठाकरेंनी जाहीर केलेलं आहे. राज आणि उद्धव ठाकरेंच्या अनेक प्रतिक्रिया आपण पाहणारच आहोत. मात्र त्याआधी राज ठाकरेंची एक सूचक प्रतिक्रिया कोणती आहे ती पाहूया. उद्धव ठाकरेंनी देखील एक पत्रकार परिषद घेतली. त्यांची देखील भूमिका स्पष्ट आहे की या मुद्द्याला त्यांचा विरोध आहे. आपण सर्व पक्षीयांना, सर्व मराठी जनांना आवाहन करणं स्वाभाविक त्यांचाही पक्ष आहे. तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? त्यांनाही आवाहन करा का? कारण एकत्र महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना. त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार. आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार. तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हे तुम्हाला वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल.
दरम्यान राजकारण बाजूला ठेवून मोर्चात सहभागी व्हा असं आवाहन दोन्ही ठाकरेंनी आपापल्या पत्रकार परिषदेत केलंय. हिंदी सक्ती विरोधात चित्रपटसृष्टीतले कलाकार, वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंतांनी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. तर मोर्चात कोण येणार नाही याकडेही लक्ष असेल असा सूचक इशारा देखील राज ठाकरेंनी दिला. सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. आम्ही जे शिक्षण तज्ज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत. माझं पत्र त्यांना जाणार आहे. सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते. दीपकजींनी आता आंदोलनाचं स्वरूप सांगितलं. ही आंदोलनाची सुरुवात असेल, कारण 2च आंदोलनं करून हे आंदोलन काय थांबणार नाही. हे आंदोलन पुढे जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील. तसं पाहिलं तर मुळामध्ये हा विषय 5 मिनिटांमध्ये संपण्यासारखा आहे. मुख्यमंत्र्यांनी जर का जाहीर केलं की मी माझ्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही, होऊ देणार नाही, त्याच्यासाठी सादरीकरण करण्याची काही गरज नाही आहे. मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे. मग याच्यामध्ये आपल्या अगदी मी म्हणेन चित्रपटसृष्टीतले विशेषतः मराठी त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे. खेळाडूने उतरायला पाहिजे. साहित्यिक तर आलेच, अगदी वकील असतील, सगळ्यांनीच जे मराठी भाषेचे पुत्र आहेत, सुपुत्र आहेत, मग ते मुलं मुली दोन्ही, ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय. महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे. इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं, सांगावं. एक निशाण, एक प्रधान, एक विधान म्हणजे मीच, हा जो त्यांचा आहे. आणि नड्डा जे बोलले होते की कालांतराने देशामध्ये एकच पक्ष राहील, म्हणजे हे सगळं एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे. कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या 50 वर्षाचा उल्लेख केला. आता ही भाषिक आणीबाणी ते लागत आहे. ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत. पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत, इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत, आपल्याकडे पूल पडतायत, आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाहीयेत, अनेक गोष्टी आहेत, शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत. ह्या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय? कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा संशय यावा अशी परिस्थिती आहे. दरम्यान हिंदी सक्ती विरोधात एल्गार पुकारणाऱ्या ठाकरे बंधूंच्या या भूमिकेचं स्वागत शरद पवारांनी देखील केलेलं आहे आणि दोन्ही ठाकरेंचं केलेलं आहे. म्हणजे एक त्यांच्या सोबत असलेले महाविकास आघाडीतले आणि दुसरे जे सध्या तरी स्वतंत्र ठाकरे, राज ठाकरे. बघूया. प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचं करू नये. 5वीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही. पण आता जे बाकीचे सगळे लोक जे बोलतात त्याचा ठाकरे बंधू त्याचे मी स्टेटमेंट आता बघितलं, ते काही चुकीचं नाही. आणि त्यामुळं त्या निमित्तानं महाराष्ट्रातले मराठी भाषिक एकत्र येत असतील, भूमिका घेत असतील तर ते मातृभाषेच्या दृष्टीनं चांगली गोष्ट. दरम्यान राज्यात फक्त मराठी सक्तीची आहे आणि हिंदी नाही या प्रक्रियेचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणलाय. पाहूया. माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत. त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल. यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही, कारण हिंदी सक्ती नाहीच.
मराठी सक्ती आहे, हिंदी ऑप्शनल आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घेतला गेला याची आठवण भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी करून दिली, ज्यामुळे एक वेगळाच वाद उफाळून आलेला आहे. तर तिसरी भाषा शिकवण्यासंदर्भातला माशेलकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरेंच्या सरकारनं स्वीकारल्याचा दावा त्यांच्याच कार्यकाळात मंत्रिपद सांभाळणाऱ्या उदय सामंतांनी केला. पाहूया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे राज्याने स्वीकारण्याची भूमिका घेतली, त्याची कारवाई सुरू झाली, प्रशासकीय काम सुरू झालं. ते फेब्रुवारी 2022ला या त्रिभाषा सूत्रीचं त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धवजी तुम्हीच होतात. त्रिभाषा सूत्र आणि हिंदी हा पर्याय, या दोन गोष्टी एकत्र करून गैरसमज पसरवला जातोय. त्रिभाषा सूत्रीचा निर्णय राज्य सरकारचा आहे की एज्युकेशन पॉलिसी 2020 याची अंमलबजावणी करण्याच्या निमित्तानं जी समिती नेमली होती डॉक्टर माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्या अहवालामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं होतं की 1ली पासून 12वीपर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3 भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत. आणि तो अहवाल ज्यांनी स्वीकारला कॅबिनेटमध्ये, ते आज पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की मराठीला सक्ती आहे, परंतु हिंदीच्या बाबतीतला निर्णय आम्ही होऊ देणार नाही. आणि स्वाभाविकरित्या याबद्दल आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या कोणत्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरवरती, पाहूयात लोकांच्या म्हणजे तुमच्या प्रेक्षकांच्या, मराठी माणसाच्या प्रतिक्रिया. युट्यूबवर आलेली महेश जयदेवकर लिहितात, पुण्याहून सर्वच मराठी माणसांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे, दोन्ही भावांनी मिळून नेतृत्व करावं. आशिष मनोरे लिहितात, या 2 भावांनी एकत्र येणं ही मराठी माणसासाठी आता खरी काळाची गरज आहे. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया. भाऊ नावाने आलेला हँडल आहे युट्यूबवरचं. गिरगाव चौपाटीवर हजारोंच्या संख्येनं उभं राहा, मराठ्यांचं रक्त थंड नाही पडलंय हे दाखवून द्या. ओंकार जाधव लिहितात, खूप 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 गरज आहे एकत्र येण्याची. लोकांच्या अतिशय भाऊक अशा या प्रतिक्रिया पाहायला मिळतात. गणेश साकनुरे लिहितात युट्यूबच्या हँडलवर, फक्त मराठी भाषेसाठी एकत्र या, युती वगैरे नाही, राजकारण करू नये. हा एक मोलाचा सल्ला दिलेला आहे, एक टिप्पणी आलेली आहे समोर. तर आप्पासाहेब जाधव लिहितात, दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित मोर्चा काढल्यास सरकारवर दबाव वाढेल. राहुल ठाकूर लिहितात, नाव मराठी माणसाचं, खरं उद्दिष्ट मुंबई मनपा निवडणुकीचं, असं राजकीय कमेंट सुद्धा आलेली आहे. नितीन पारगे लिहितात, 2 भाऊ एकत्र येणार का, या बातम्या ऐकून कंटाळा आला. अशी एक वेगळीच कमेंट, दरवेळी सारखी चर्चा होते, पुढे होत नाही. एक्सवर आलेली देवदत्त राणेंची प्रतिक्रिया, दोन्ही भावांना मोर्चात एकत्र चालताना पाहायचं आहे. कार्तिक कनोरे लिहितात, जर उद्धवजी महाराष्ट्राच्या मनात आहे ते करणार आहेत, मग या मोर्चाला पाठिंबा देऊन श्री गणेशा का करत नाहीत, असा अतिशय बिनचूक प्रश्न विचारलेला आहे की मग आत्ताच तो श्री गणेशा का नाही एकत्र येण्याचा. शेख जबार लिहितात, या हिंदीच्या गुलामांपासून आपली मराठी भाषा, मराठी बाणा, मराठी संस्कृती वाचवायची असेल, टिकवायची असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंचं एकत्र येणं खूप गरजेचं आहे. एक्सवर आलेली कणाद मुकाडे यांची प्रतिक्रिया, हो नक्कीच, मराठी भाषेच्या जतनासाठी आणि सशक्तीकरणासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन एकमेकांच्या मोर्चात सहभागी होणं गरजेचं आहे. अशा एकतेतूनच भाषेला बळकटी मिळू शकते. फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया पाहूयात. प्रमोद अनिता पोंढेकर लिहितात, माझ्या ज्ञानेश्वरांची भाषा, माझ्या तुकोबांची भाषा, माझ्या राज्याची भाषा, माझ्या राजाची भाषा टिकवायला शिवतीर्थावर एक राजा बसलाय. प्रमोद काळे लिहितात फेसबुकवर, व्हायचंच असेल तर स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि आपापल्या पक्षांचं अस्तित्व टिकवण्यासाठी व्हावं, त्याला मराठी भाषेचं, मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं लेबल लावू नये, असा सुद्धा एक थोडा विरोधी सूर सुद्धा प्रकटलेला आहे. व्यावहारिक, वास्तववादी एक प्रतिक्रिया प्रमोद काळे यांची. तर अशा प्रकारे मराठीच्या मुद्द्यावर आणि तिसऱ्या भाषेच्या म्हणजे हिंदीच्या अप्रत्यक्ष सक्ती विरोधात लढत स्पष्ट झालेली आहे. बाजू निवडल्या गेल्या आहेत, समर्थक विरोधक आता ठरलेले आहेत. पुन्हा एकदा ग्राफिक्सद्वारे पाहूयात कोण आहेत कुणाच्या बाजूनं. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरवर पुन्हा एकदा, कोण आहेत कुणाच्या बाजूने. हिंदी सक्ती, कुणाचा पाठिंबा, कुणाचा विरोध. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, पाठिंबा. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, पाठिंबा. अजित पवार उपमुख्यमंत्री, विरोध.
उद्धव ठाकरे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विरोध, राज ठाकरे मनसे विरोध, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस विरोध, हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस विरोध. अशा प्रकारे महाराष्ट्राचं राजकीय डायस मंच सेट झालेला आहे. आणि आता भूमिका आहे, अन्य लोक कोणती भूमिका घेतात, सरकार कोणती भूमिका घेतं. आणि यानंतर आज आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरकडे, जिकडे आज आपल्याकडे अतिशय महत्त्वाचे मोठे प्रवक्ते, नेते, विश्लेषक, अभ्यासक आहेत. पहिल्यांदा त्यांचं स्वागत करूयात. आपल्यासोबत असतील उदय सामंत, जे मंत्री राहिलेले, त्यांनी एक खातं सुद्धा बघितलेलं आहे आणि आधीच्या काळामध्ये त्यांनीच म्हटलं होतं की माशेलकर समितीचा अहवाल त्यांनी स्वीकारला होता. त्यानंतर किरण माने आपल्यासोबत आहेत, अतिशय भूमिका घेणारे अभिनेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते किरण माने आपल्यासोबत आहेत. शिवसेनेमध्ये सुद्धा त्यांनी प्रवेश केला होता, पण त्याच्याही पलीकडे त्यांची ओळख आहे, त्यांचंही स्वागत. याशिवाय आपल्यासोबत असतील श्रीपाद भालचंद्र जोशी, जे सदस्य मराठी अभ्यास केंद्राच्या तर्फे जी चळवळ सुरू आहेत त्याचे ते समर्थक आहेत. ते स्वतः साहित्यिक क्षेत्रात विदर्भ भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व करतात आणि काम करत असतात, कार्यरत आहेत, त्यांचंही स्वागत. याशिवाय मला दिसत आहेत अविनाश अभ्यंकर, मनसेचे नेते आणि प्रवक्ते, आणि केशव उपाध्ये, भाजपचे नेते आणि प्रवक्ते. सर्वांचं स्वागत, सर्वांचं स्वागत. मी पहिल्यांदा उदय सामंतांपासून सुरुवात करेन. त्याचं कारण ते एकतर मंत्री आहेत विद्यमान, सिनियरिटीच्या दृष्टीने सुद्धा, आणि एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो माशेलकर समितीचा आलेला आहे. कारण या समितीमध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीची असावी असा अहवाल होता म्हणे, आणि तो उद्धव ठाकरेंनी स्वीकारला होता असं तेव्हाचे मंत्री आणि आत्ताचे विद्यमान मंत्री उदय सामंत म्हणतात. त्यामुळे उदय सामंतजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की हा काय अहवाल होता आणि तो ठाकरेंनी कसा काय स्वीकारला तेव्हा? एकतर मला असं वाटतं की UBTचे पक्षप्रमुख ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते ते मी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो. आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असतानाच एज्युकेशन पॉलिसी 2020 ही लॉन्च केली केंद्र सरकारनं. आणि मग त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये कशी करावी यासाठी डॉक्टर माशेलकरांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत झाली. त्यांनी एक अहवाल तयार केला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलं की मराठी, इंग्रजी आणि हिंदी ह्या 3 भाषा 1लीपासून 12वीपर्यंत कंपल्सन केलं पाहिजे, त्या कंपल्सरी केल्या पाहिजेत, त्या सक्तीच्या केल्या पाहिजेत. आणि तो अहवाल तसाच्या तसा मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारला तत्कालीन. आणि त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जर हा अहवाल स्वीकारला नसता तर हिंदी सक्तीची करा हा शब्दप्रयोगच महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागामध्ये आला नसता. आणि ज्यांनी हे सक्तीचं पर्याय स्वीकारला तेच आता मोर्चे काढतायत. मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो सामंतजी. त्यापूर्वी आणखी एक प्रश्न मी किरण माने यांना सुद्धा घेईन. किरणजी, या हिंदीच्या अप्रत्यक्ष सक्ती बाबतीत तुम्ही कशा प्रकारे पाहताय, तुमचं काय मत आहे? किरण मानेजी. हे बघा, महाराष्ट्रातल्या लहानग्या लेकरांना पहिलीपासून हिंदीची अप्रत्यक्ष सक्ती करण्याचा सरकारचा हा निर्णय आहे ना, तो अतिशय क्रूर, असंवेदनशील, अविवेकी, अविचारी आणि मराठीसाठी घातक आहे असा माझा आरोप आहे. त्यामुळे या निर्णयाला मी तीव्र शब्दात विरोध करतो आणि त्याचा निषेध करतो. आणि हे सगळं मी जे करतोय ते हिंदीच्या द्वेषापोटी नाही बरं का. हिंदीचा द्वेष नाही, कुठल्याच भाषेचा द्वेष नाही, सगळ्या भाषा चांगल्याच आहेत. पण मराठी ही जगली पाहिजे. मराठीविषयीचं प्रेम, तिच्याविषयी असलेली काळजी आणि तिच्या रक्षणाची आपल्यावर असलेली जबाबदारी याचं भान मला आहे, म्हणून मी हे बोलतोय. एकतर तुम्ही लक्षात घ्या, आज महाराष्ट्रातल्या बहुतांश घरामध्ये मुलांचे आईबापच कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली आहेत. मुलं सोडा, मुलांचे आईबाप कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले आहेत. त्यामुळे जन्मापासून मुलांच्या कानावर कायम अशी हिंदी आणि इंग्रजी मिश्रित मराठी पडलेली आहे. ते मूल बोबड्या बोलातून संघर्ष करत कसं बसं नीट बोलायला शिकतंय आता, आणि ते शाळेत जातं तेव्हा पहिलीपासूनच त्याला आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे हे कळायला पाहिजे. मराठी भाषेची गोडी लागायला पाहिजे. त्याला बहिणाबाईंच्या, तुकोबारायांच्या ओव्यांपासून ते अगदी शांता शेळकेंच्या कविता असतील, अनिल अवचेटांचं साहित्य असेल, अनेक लोकांनी लहान मुलांसाठी खूप गोड, खूप छान साहित्य मराठीत लिहून ठेवलंय. त्याची ओळख त्यांना व्हावी, मराठीची ओळख व्हावी. मराठीमधल्या खूप चांगल्या बोली आहेत, त्या बोलींची ओळख व्हावी. मराठीचा समृद्ध वारसा त्यांच्यापर्यंत जावा. त्याच वेळी तुम्ही हिंदीची सुद्धा सक्ती लादताय, इंग्रजी तर आहेच, तर हे अत्यंत क्रूर आहे. हे मुलांच्यावर अन्याय करणार आहे, महाराष्ट्रावर, मराठीवर अन्याय करणार आहे. मला असं वाटतं सरकार हा निर्णय घेऊन मराठीच्या नरडीला नख लावत आहे, माझा आरोप आहे.
तेव्हा आपण दोन्हीकडच्या काही प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. मी आता केशव उपाध्यायांकडे जाणार आहे आणि त्यानंतर अविनाश अभ्यंकर मनसे आणि श्रीपाद भालचंद्र जोशींकडे मी जाणार आहे, त्यांची भूमिका समजून घेईन. केशवजी, आपले यापूर्वी सुद्धा झिरो अवरमध्ये चर्चा झालीच होती. मी पुन्हा आपल्याला विचारतोय, सरकारचं म्हणणं आहे की ही हिंदी सक्ती नाही, हे तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे. तिसरी भाषा सक्ती आहे आणि त्यामध्ये अन्य कोणत्याही भाषांपेक्षा हिंदी जवळची, कारण देवनागरी असल्यामुळे तीच घेण्याचा पर्याय मराठी विद्यार्थ्यांसमोर उरतो अप्रत्यक्षरित्या, आणि याद्वारे ती मागच्या दाराने आलेली सक्ती आहे. आता या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? सगळ्यात पहिल्यांदा प्रसन्न, जो विषयच मुळामध्ये नाही त्या विषयाला फुगवण्याचा प्रकार आता या ठिकाणी सगळ्यात सुरू हे दिसतंय. खरं म्हणजे मुळामध्ये ज्यांनी हा त्रिभाषेचा आग्रह धरला, निर्णय घेतला, ते उद्धव ठाकरे आता मोर्चा काढतात, हा इतका विरोधाभास आहे. आता उदय सामंत यांनी सांगितलंच, पण मुळामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी या विषयामध्ये सांगितलं की पुन्हा एकदा सगळ्यांशी आम्ही चर्चा करू आणि त्या चर्चेनंतर निर्णय घेऊ. असं सांगितल्यानंतरही अशा पद्धतीने करणं म्हणजे आपली गेलेली राजकीय जागा मिळवण्याचा प्रयत्न इथे होतोय. इथे मराठी भाषेबद्दलचं प्रेम किती, मुळात मराठी भाषा सक्तीची आहेच महाराष्ट्रात, त्यामुळे त्यामध्ये नवीन काय सांगतोय. त्यामध्ये इंग्रजी भाषा सुद्धा या ठिकाणी सक्तीची कधी झाली, ती झाली 1999 सुमाराला ती सक्तीची झाली. त्यामुळे मराठी ही सक्तीची आहे, दुसरी इंग्रजी सक्तीची आहे. त्यामुळे तिसरी भाषा कुठली घ्यावी ह्याचा अधिकार मुलांना आहे. ज्या भाषेत तुम्हाला शिकायचं आहे त्या भाषेमध्ये तुम्ही शिकू शकता, या पद्धतीचं आहे. पण जाणीवपूर्वक त्यांची राजकीय स्थान गेलंय, राजकीय जागा गेल्यात त्यांच्या, ती नवीन राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न. आणि मग काहीतरी इथं कोणतरी बोलत होतं, असा ओबडधोबड शब्द, फार भारी भारी शब्द वापरले की जणू की आपण फार मराठीचे तारण आहात, अशा ढोंगी पद्धतीने आपण बोलायचं. मुळामध्ये असं आहे की मराठीबद्दलचं सर्वाधिक जास्त काम जर केलं असेल तर ते आम्ही केले. मग तो अभिजात भाषेत दर्जा देणं असो अथवा जे स्किल आतापर्यंत डॉक्टर इंजिनिअरिंग शिक्षण हे फक्त इंग्रजीमध्ये दिलं जायचं, ते मराठीमध्ये देण्याची पद्धत, शिकवण्याची सुरुवात मराठीमध्ये आम्ही या सरकारने केली आहे. त्यामुळे मोदीजी असतील, देवेंद्रजी असतील, आम्ही मराठीबद्दल कट्टर पुरस्कर्ते आहोत, त्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही. दुसरं असं, मला काँग्रेसचं आश्चर्य वाटतं, 1964 पहिलं शिक्षण धोरण आलं, दुसरं शैक्षणिक धोरण 1986 आलं प्रसन्ना, आणि या दोन्ही शैक्षणिक धोरणाच्या वेळी, मग कोठारी आयोग असेल किंवा 1986 शैक्षणिक धोरण असेल, यावेळी काँग्रेसच होतं. आणि त्रिभाषा सूत्री तेव्हापासून स्वीकारलेली आहे. ही आजकाल लगेच काहीतरी स्वीकारली आणि ती अचानक काहीतरी नवीन निर्णय घेतलाय असं झालेलं नाहीये. बरं, तिसरं, या सगळ्याच्या मध्ये ज्यावेळी 2020 NEP आलं त्यावेळी सुद्धा हा त्रिभाषा सूत्रीचा आग्रह हा इथे दिला गेला. चौथा मुद्दा, आता माझ्याकडे यादी आहे देशातल्या किती राज्यांनी त्रिभाषा सूत्र स्वीकारलंय. एक त्यातलं तामिळनाडू जर सोडलं तर बहुतेक 32 प्रत्येक राज्य, कुठल्या राज्याने 3 भाषा घेतल्या ते तुम्हाला सांगू शकतो. त्यामुळे त्रिभाषा सूत्र त्या प्रत्येक राज्याने त्यामध्ये स्वीकारलंय आणि त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे केवळ केशवजी, त्यातल्या किती राज्यांनी पहिलीपासून 3 भाषा सक्तीच्या ठेवलेल्या आहेत? किती राज्यांनी 3 भाषा पहिलीपासून सक्तीच्या ठेवल्या? हो, सगळी तुम्हाला यादी आहे. एक लक्षात घ्या, हिंदी भाषिक राज्य 9 आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश यांनी पहिली भाषा, दुसरी भाषा हिंदी, इंग्लिश आणि तिसरी भाषा या 9 राज्यांनी संस्कृत और अदर इंडियन लँग्वेज. दुसरं, नॉन हिंदी स्पीकिंग स्टेट्स, त्यात कर्नाटका, वेस्ट बंगाल, तामिळनाडू, कर्नाटका आणि वेस्ट बंगाल यांनी सुद्धा तिसरी भाषा हिंदी घेतली आहे. तिथे अदर लँग्वेज लिहिलेलं नाही. माझ्याकडे ऑथेंटिक डाटा आहे. तामिळनाडू फक्त द्विभाषा तामिळनाडूचा आहे. केरळा आणि बाकी सगळ्या अनेक राज्यांमध्ये संस्कृत, काही ठिकाणी उर्दू आहे. तेलंगणामध्ये उर्दू तिसरी भाषा त्यांनी घेतली आहे. त्यामुळे असं आहे की फक्त काही ते महाराष्ट्रात असं काही घडतंय. आणि खरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी आज मोर्चा काढण्याऐवजी पहिल्यांदा त्याचं उत्तर दिलं पाहिजे होतं. उदय सामंतांनी आज इथे सांगितलं की त्यावेळी त्रिभाषा, तुम्हाला जर विरोध होता ना तुमच्या तिसऱ्या भाषेला किंवा हिंदी भाषेला, मग तो त्यावेळी का स्वीकारला गेला, त्यावेळी कशासाठी आक्षेप नाही घेतला गेला. आता तुम्ही राजकीय स्पेस शोधण्याचा प्रयत्न करताय, ज्यातनं काही मिळतंय का ह्याचा प्रयत्न करताय. ठीक आहे, मला बेसिक मुद्दा केशवजी लक्षात आला. त्याच्यातला फक्त आता शिवसेनेचे प्रतिनिधी इथे नाहीयेत, पण अंबादास दानवेंनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे.
की अहवाल स्वीकारला म्हणजे त्याची अंमलबजावणी करायची हा मुद्दा नसतो. असे अहवाल नेमलेले असतात, त्यामुळे ते सरकारकडेच येणार, ते दुसऱ्याकडे जाणार नाहीत. त्यामुळे तो औपचारिकतेचा भाग आहे, तो भूमिकेचा, धोरणाचा, शासकीय निर्णयांचा भाग नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. अहवाल स्वीकारला म्हणजेच अर्थ प्रसन्न शासकीय भाषेमध्ये. इथे उदयजी पण बसलेत, ते माझ्यापेक्षा अधिक ऑथेंटिकपणे सांगू शकतील, कारण ते सरकारमधले मंत्री आहेत. ज्यावेळी सरकार अहवाल स्वीकारतं त्यावेळी तो धोरणात्मक निर्णय झालेला असतो. इतकं किमान जर ही पळवाट शोधायची असतील तर काही कारण पण त्याची अंमलबजावणी नाही झाली ना केशवजी. तुम्ही म्हणता तो तांत्रिक मुद्दा बरोबर, पण अंमलबजावणी नाही झाली, त्यांनी डिक्लेअर नव्हतं केलं. पण मी येतो तुमच्याकडे त्या मुद्द्यावर. मी अविनाश अभ्यंकरांकडे जातो. अविनाशजी, काही अतिशय महत्वाचे तांत्रिक मुद्दे केशव उपाध्यायांनी नक्कीच उपस्थित केलेले आहेत. मग तो उद्धव ठाकरेंच्या काळात स्वीकारलेला अहवाल असेल, अन्य राज्यांनी स्वीकारलेलं त्रिभाषा सूत्र असेल, आता मग मनसेला काय म्हणायचं अविनाशजी? हे माझ्याकडे आता आज सकाळी आमची जी बैठक झाली 2.5 तास, जे काय आपले ऐतिहासिक शिक्षण मंत्री आहेत, ज्यांना जो काय 2 महिन्यापूर्वी झटका आला होता, हे सर्व 1968 पासूनचे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा गोषवार आहे, जो मी त्यांचे जे रेखावर साहेब आहेत त्यांच्याचकडनं घेतलाय. बरोबर. याच्यामध्ये मला पान क्रमांक 3940 1968 आणि बाकी सगळे, तर इथे जास्ती लांबण लावत नाही, ज्याला पाहिजे त्याला हे सगळं पाठवून देतो. ह्याच्यात कुठेही मेन्शन केलेलं नाहीये की हिंदी ही भाषा पहिलीपासून सक्तीची करा. नंबर 1. नंबर 2, मला एक कळत नाही, जर आता तुम्ही सगळ्या मान्यवरांबद्दल चर्चा करणार आहात, मग 2 महिन्यापूर्वी आपली बौद्धिक दिवाळखोरी झाली होती का शिक्षण मंत्र्यांची? 2 महिन्यापूर्वी हे सगळं GR वगैरे आणताना तुम्ही का नाही मान्यवरांना विचारात घेतलं, का नाही साहित्यिकांना विचार? कारण आम्हाला गृहीत धरलं गेलं, महाराष्ट्राच्या मराठी माणसाला, मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला गृहीत धरलं गेलं की आम्ही हे आणून बघतो, याला तुम्ही विरोध करून बघा. परंतु ही राजसाहेबांची मनसे आहे ज्यांनी पहिला विरोध केला. मी थोडं सविस्तर बोलीन. हे बघा प्रसन्न, हे माझ्याकडे आजचं 18 तारखेचं पत्र आहे. ह्याच्यामध्ये तासिका सुद्धा डिसाईड करून झालेले आहेत. जबाबदारीने बोलते, माझे कागदपत्र नाहीयेत. ह्याच्यामध्ये इतर गोष्टी सांगितल्या, त्या मी पुढच्या ह्याच्यात तुम्हाला वाचून दाखवीन. ह्याच्यामध्ये 3 नंबरला लिहिले हिंदी अथवा इतर भारतीय भाषा. हे कसं काय आलं? का म्हणून 20 पटसंख्या? यांच्याकडे शाळा किती आहेत? महाराष्ट्रात मराठीच्या 85,702 शाळा आहेत, 5,000 हिंदीच्या शाळा आहेत. ह्याच्यामध्ये 1 शिक्षकी शाळा आहेत, 2 शिक्षकी शाळा आहेत, काही ठिकाणी मुलं वर्ग उघडतात, शिक्षकांचे पगार झालेले नाहीयेत, आश्रमशाळांची वाट लागली आहे. हे आहे ना. आणि पहिलीपासून शिकून अशी कुठली मोठी आपण काय दिवे लावणार आहोत आणि तुमचं काय नुकसान झालं? 1 मिनिट, मला थोडक्यात संपवून दे. 1 मिनिट. दुसरं, कारण नंतर मला माहित नाही वेळ मिळेल का. ठीक आहे. हे माझ्याकडे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार मला ह्यांच्या बुद्धिमत्तेची कीव वाटते. 12 नंबरचं असं सांगतात, 12 नंबरचे त्यांनीच दिलेलं आहे. मेंदू विज्ञान आणि बालमानस शास्त्रानुसार 2 ते 8 वयोगटातील मुलांमध्ये भाषिक कौशल्य आत्मसात करण्याची सर्वोच्च क्षमता असते. अहो, डायपर घालतात ती मुलं, त्यांना आई वडील ओळखायला वेळ लागतो. काय आम्हाला इतके मूर्ख समजलात का ग्राह्य धरताय? आणि एक सांगतो तुम्हाला, ही तर आता सुरुवात केलेली आहे, 100% ह्याला विरोध होणार. मला कळत नाहीये महाराष्ट्रातले हे सगळे गेले कुठे? मराठी खेळाडू, मराठी कलाकार, सत्काराच्या वेळेला सगळे पुढे येतात, पदक घ्यायला सगळे पुढे येतात, सगळे मूग गिळून गप्प आहेत. मोर्चा निघणार, आमच्या पक्षाचा मोर्चा जोरात नाही. आपले ऐका अविनाशजी, आपले मराठी कलाकार हे त्यांना चित्रपटाला सिनेमागृह नाही मिळालं की मग तुमचं डोकं खायला येतील, मग तुमच्या काय मनसेच्या शिवतीर्थावर आणि मग मातोश्रीवर जातील. ते तोपर्यंत ते पुरस्कार सोहळे आणि पुस्तक प्रकाशन आणि कविता लिहिणे याच्या पलीकडे त्यांना काही फार अपेक्षा त्यांच्याकडनं कधी नव्हत्याच तशाही. तो काळ गेला की ज्यावेळी अमोल पालेकर किंवा रत्नाकर मतकरींसारखी मंडळी प्रत्यक्ष भूमिका घेऊन उतरायची. आताचा काळ वेगळा आहे. ते सेलिब्रिटी आहेत, ते कलाकार कितपत आहे त्याबद्दल शंका आहे. त्यांच्याबद्दल नको बोलायला, आपण वेळ नको घालवला त्यांच्यावरती. आपण जाऊयात, आपल्यासोबत आहेत श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याकडे. श्रीपादजी, आपला आणि आपल्यासारख्या साहित्यिकांनी जाहीरपणे, आणि त्याच्या तारा भवाळकर सुद्धा आल्या, ज्या विद्यमान साहित्य संमेलनाध्यक्ष आहेत, आणि आपल्या मराठी जनांसाठी जसं साहित्य संमेलन असतं तसं नाट्य संमेलन असतं, त्याचे अध्यक्ष प्रशांत दामले आहेत. पण विनोदी नाटकांच्या पलीकडे सुद्धा एक रिअलिस्टिक भयान वास्तव सुद्धा असतं, त्याच्यावर सुद्धा भाष्य करायचं असतं. पण ते आमच्या लाडक्या नायकाला नाटकाच्या या भूमिका करणाऱ्या प्रशांत दामलेंना बहुधा सुचलेलं दिसत नाहीयेत. पण तारा भवाळकर मात्र याबद्दल स्पष्टपणे बोलतायत, लेख लिहितायत, यासाठी त्यांचं अभिनंदन करायला हवं. मी जोशी तुम्हाला प्रश्न विचारतो की या पार्श्वभूमीवर आता मराठी अभ्यास केंद्र, दीपक पवार आणि त्यांचे सगळे सहकारी आणि तुमच्यासारखे समर्थक आता पुढे काय करणार आहेत? आम्ही कित्येक दिवसापासून सांगतोय, गेल्या 2.5 महिन्यापासून, की हिंदीसह अन्य कोणतीही तिसरी भाषा अनिवार्य असणार नाही, अशी एका ओळीची फक्त शासन निर्णयात दुरुस्ती आम्हाला हवी आहे.
आणि महाराष्ट्र एकमुखाने केवळ हिंदी सक्ती, हिंदीच्या विरोधात नाही आहे, आम्ही सक्तीच्या विरोधात आहोत. मुद्दा असा आहे की आम्ही मराठी राज्यामध्ये मराठीशिवाय अन्य कोणतीही भाषा सक्तीची असता कामा नये, ही भूमिका डॉक्टर अशोक केळकरांपासून जेव्हा इंग्रजी सक्ती लागली आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. तुम्ही इंग्रजीची सक्ती लादली म्हणून मराठी सक्तीची करा म्हणून आम्हाला आझाद मैदानावर बसावं लागलं, आंदोलन करावं लागलं, कायदा करून घ्यावा लागला. तो सुद्धा कायदा ज्या सरकारने आश्वासन दिलं त्यांनी केला नव्हता, नंतर आलेल्या सरकारने केला. आमची मागणी 12वी पर्यंतची होती, कायदा 10वी पर्यंतचा आहे. मराठी भाषा धोरणामध्ये आम्ही 12वी पर्यंत ही दुरुस्ती करण्यात येईल हे मान्य केलेलं आहे, अद्याप ती झालेली नाही. आम्ही सतत पत्र लिहितो आहोत मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे, ज्याचा आम्ही या समन्वय समितीचा भाग आहोत. दीपक पवारांनी आता ज्या पद्धतीने याचं, मुंबईत आहेत ते, आम्ही लोक बाहेर आहोत, दूर आहोत, विदर्भात आहोत, त्यामुळे ते ज्या पद्धतीने सध्या समन्वय घडवून आणतायत सगळ्यांचा, याची प्रचंड मोठी गरज होती. गेले 15 वर्ष आम्ही सगळ्या राजकीय पक्षांची इच्छाशक्ती मराठीसाठी जागृत व्हावी म्हणून अहोरात्र खपतो आहोत. अभिजात भाषेचा दर्जा 10 वर्ष केंद्र सरकारने अडवून ठेवला होता. 10 वर्षानंतर जेव्हा महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या वेळेला देऊळ पाण्यात असल्याची खात्री पटली त्यावेळेला तो जाहीर झाला आणि घाऊकरित्या 6 भाषांना झाला. 14 पासून तर 24 पर्यंत 10 वर्ष सरकारने एकाही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नव्हता आणि मराठीला 10 वर्ष वाट बघावी लागली होती. हा इतिहास विसरून चालणार नाही आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय सतत. कोणत्याही पण आता श्रीपादजी जोशी सर, आता असं आहे की त्याच्या बाबतीत भाजपचं म्हणणं आहे, जे मगाशी केशवपते म्हणत होते की याचं श्रेय आमचं आहे, आम्ही अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळवून दिला, आम्ही मराठीमध्ये कोर्सेस आता अभियांत्रिकी सुद्धा आणू पाहतोय. हो, आम्ही केशव उपाध्याय, भाजप, पंतप्रधान सगळ्यांचे आभार मानले. आभार याच्याकरता मानले की 10 वर्ष तुम्ही अभिजात दर्जा अडवून ठेवल्यामुळे आम्हाला मराठीच्या संबंधात मराठी भाषिक समाजाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर उद्बोधन प्रबोधन करता आलं, त्यांची इच्छाशक्ती वाढवता आली. याच्याबद्दल आम्ही त्यांचे खरोखर ऋणी आहोत, हा दर्जा अडवून ठेवल्याबद्दल 10 वर्ष. ठीक आहे, मी पुढे जातोय, मी आता जाणार आहे. मी केशवजी येतो तुमच्याकडे, सगळ्यांचीच मतं घेऊन येतो. पुन्हा एकदा मी उदय सामंतांकडे बराच वेळ गेलो नाही, त्यांच्याकडे माने आणि मग पुन्हा केशवपदेंपासून मी सुरुवात करेन. मला उदय सामंतांना प्रश्न विचारायचा आहे की सामाजी, मी पुन्हा एकदा त्या अहवालाकडे जातो. मराठीच्या बद्दल 1ली ते 12वी हिंदी सक्ती इतका शब्द असलेला अहवाल, उद्धव ठाकरेंना नीट कल्पना होती की आपण हा अहवाल स्वीकारतोय? उदय सामंतजी. आता माशेलकर साहेबांनी जो अहवाल दिलेला होता त्याच्यामध्ये बरेच तज्ज्ञ होते, 11-12 तज्ज्ञ होते. त्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तो कदाचित झाला असेल. पण एक स्पष्ट गोष्ट आहे की कदाचित त्यावेळी हिंदी सक्तीची करण्यासंदर्भामध्ये अनेक गोष्टी देखील तिथं घडलेल्या होत्या, त्या चर्चा होत होत्या, अनेकांच्या बाईटमधनं देखील आपण ते बघितलेलं आहे. त्याच्यामुळं आज हिंदी सक्तीची पहिलं झालेलंच नाही, महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची नाही आहे. परत एकदा मी अधोरेखित करतो, हिंदी अनिवार्य नाही, परत एकदा मी अधोरेखित करतो. परंतु हिंदी कंपल्सरी म्हणजे हिंदी सक्तीची हा शब्दप्रयोग कुठनं सुरू झाला तर डॉक्टर माशेलकर साहेबांच्या त्या अहवालातनं सुरू झाला. मग तर हिंदी सक्तीची नको होती, जी आज नाहीच आहे, पण तो शब्दप्रयोगच जर आणायचाच नव्हता तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तो अहवाल रिजेक्ट करायला पाहिजे होता. पण मग उदय सामंतजी, आता जर का दोन्ही ठाकरे मोर्चा काढतात, एक समाज चळवळ सुरू होताना दिसते, या सगळ्याची राज्य सरकार दखल घेणार आहे का? काही संवाद साधला जाणार आहे का? 2 जे मोर्चे आहेत त्यातला एक मोर्चा जो 7 तारखेला आहे UBTचा, तो हिंदी सक्तीची करावी हा अहवाल स्वीकारणाऱ्या संघटनेचा मोर्चा आहे. आणि 6 तारखेचा जो मोर्चा आहे तो एक विचार आणि मागणी केलेल्या पक्षाचा मोर्चा आहे. त्याच्यामुळं आता आपण बघितलं पाहिजे की ज्यांनी खऱ्या अर्थानं हिंदी सक्ती हा शब्दप्रयोग या सरकारमध्ये आणला ते 6 तारखेच्या मोर्चामध्ये सामील होत आहेत की 6 तारीखवाले 7 तारखेच्या मोर्चामध्ये सामील होत आहेत. ते आता आपण थोडं थांबूनच बघितलेलं योग्य राहील. नक्कीच. मी सामंतजी तुमच्याकडे येतो. मी किरण माने यांच्याकडे जातो. किरणजी, एक वेगळाच आरोप होतोय या हिंदी भाषेच्या अनुषंगाने की नुसती भाषा आणणं नाहीये, हिंदी पट्ट्यातली राजकीय संस्कृती रुजवण्याची ही पहिली पावलं आहेत, ही लहान मुलाची पहिली पावलं आहेत ती संस्कृती आणण्याची, गायपट्ट्याची, असा आरोप होतोय. याकडे तुम्ही एक सांस्कृतिक राजकारणाचे अभ्यासक, स्वतः कलाकार म्हणून कसं पाहता? हो, नक्कीच. एकंदरीतच गेल्या अनेक वर्षात आपण बघतोय आपल्या सत्ताधारी नेत्यांनी ज्या पद्धतीनं गुजरात आणि
हिंदी पट्ट्यापुढे गुडघे टेकलेले आहेत ना, ते बघता ही हिंदीची सक्ती हा महाराष्ट्राला गायपट्ट्याच्या रंगात रंगवण्याचा कुटील डाव आहे, यात शंकाच नाही, यात दुमत असायचं कारणच नाही. तुम्ही म्हणजे कार्यकारण संबंध तपासून घ्या ना. मला सांगा, गुजरातमध्ये हिंदी सक्ती आहे का हो? नाही. का नाही? गुजरातमध्ये का नाही? महाराष्ट्रात जर आहे तर गुजरातमध्ये तो नियम लागू झाला पाहिजे ना. हा भेदभाव का गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये, याचा नीट विचार करा, मग तुमच्या लक्षात येईल. आणि हेच नाही बरं का, गेल्या अनेक वर्षात इतरही अनेक बाबतीत महाराष्ट्राचा प्रयोगशाळा म्हणून वापर झालाय. पण आता काय झालंय की हा कुटील डाव, ह्या प्रयोगशाळा बनवण्याचा जो आहे तो आपल्या चिमुरड्या लेकरांना गिनीपिक बनवायचा प्रयत्न सुरू झालाय, म्हणून हा राग आहे. तुम्ही बघा ना, आजकाल जे कधीही बोलत नाहीत, सरकारवर टीका करायला घाबरतात, असे अनेक कलाकार पेटून उठलेत, अनेक साहित्यिक पेटून उठलेत या निर्णयाविरुद्ध. म्हणजे हे किती गंभीर आहे याचा विचार करा. कारण हे डायरेक्ट मराठीच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न आहे. हा साधा सुधा निर्णय नाही, हा हलक्यात घेण्यासारखा निर्णय नाही. सगळ्याचं मूळ इथे येतंय की तुम्हाला महाराष्ट्राचा गायपट्टा करायचा आहे का. बिहारमध्ये हिंदी सक्ती नाही, राजस्थानमध्ये हिंदी सक्ती नाही, उत्तरेकडच्या कुठल्याही राज्यात हिंदी सक्ती नाही. फक्त दक्षिणेकडेच हा, म्हणजे गुजरात सोडून पुढे हा घातक निर्णय कशासाठी, हे लादणं कशासाठी, नक्कीच ही सक्ती कशासाठी, याच्या मागे काहीतरी नक्कीच कारण. मी किरण मानेजी, हा मुद्दा एक जरा एकदा आपण त्याचा तुकडा पाडूयात. मी तुमचा मुद्दा घेऊन उपाध्यायांकडे जातो, मी तसाही जाणारच होतो. उपाध्याय, हा एक मुद्दा सारखा चर्चेला येतोय की गुजरातमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती नाही किंवा हिंदी नाहीये किंवा हिंदीचा विषय नाहीये, तिकडे त्रिभाषाच नाहीये. तर नेमकं काय, त्रिभाषा सूत्र नाहीये का, हिंदी सक्ती नाही का, काय आहे नेमकं? मला हसू आलं आता की बिहारमध्ये हिंदी सक्ती नाही, उत्तर प्रदेशमध्ये हिंदी सक्ती नाही, आणि तिथली पहिली भाषाच हिंदी आहे, तिथे हिंदी सक्तीचा विषय कुठे येतो? म्हणजे आपण काय कशा पद्धतीचे विचार मांडणी करतो, किंबहुना त्याचं तरी थोडंसं भान आपण ठेवणार आहोत का? पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात जी सक्ती, तो मुद्दाच नाही, जी सक्तीची नाहीच आहे, ही बनवणं चालू आहे. साफ पण भुई थोपटणं सुरू आहे. कशासाठी थोपटताय? तिसरा त्यातला मुद्दा, गुजरातमध्ये आहे का? गुजरातमध्ये संस्कृत ऑब्लिक हिंदी अशा पद्धतीचं आहे. कर्नाटक, जिथे काँग्रेसचं सरकार आहे, तिसरी भाषा हिंदी आहे. पश्चिम बंगाल, जिथे ममताचं राज्य आहे, जिथे भाजपचा काही दुरान्वय संबंध नाही, त्यांनी सुद्धा त्रिभाषामध्ये हिंदी तिसरी भाषा घेतली आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची आपण ठेवली आहे. आणि मगाशी आमचे एक ज्येष्ठ साहित्यिक सांगत होते की त्यांनी टोमणा मारला उपरोधिकपणे की 10 वर्ष वंचित ठेवलं. अहो, 10 वर्ष नाही, त्याच्या जास्त वर्ष काँग्रेसच्या कार्यकाळातून अनेक वर्षाची मागणी होती, ती मागणी ही पूर्ण केली आहे सरकारने. आता त्याचाही तुम्हाला मन मोठं करता येत नाही, या सरकारला श्रेय देता येत नाही, तो कुचकेपणा तुमच्यापाशी ठेवा. पण टोमणे मारा सोडलं 10 वर्षाचा, त्याच्या आधीपासूनची मागणी चालू आहे ही या सरकारची, या की मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. पण तुमचं मन मोठं नाही, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. तुम्ही त्या भाषेत जरूर राहा. आम्ही मराठीचे पुरस्कर्ते आहोत, आम्ही मराठीचा अभिमान बाळगतो आणि मराठीची सक्ती आम्ही करतो आहोत. मी तुमचा मुद्दा घेऊन, मला दिसतंय, मला अविनाश अभ्यंकर आणि जोशी दोघेही बोट वरती करतायत, त्यांच्याकडे जाण्यापूर्वी सारखा मुद्दा येतोय केशव उपाध्यायांकडनं की सक्ती नाहीये. मी पहिल्यांदाच ओपनिंगला म्हणालो, केशवजी, हिंदी भाषा सक्ती नाही, हे तुमचं म्हणणं अचूक आहे, 100% अचूक आहे. प्रश्न असा आहे, तिसरी भाषा मात्र सक्ती आहे. ती तिसरी भाषा महाराष्ट्रामध्ये ओडिया, पंजाबी, बंगाली, तमिळ, तेलुगू किंवा अन्य कुठली भाषा किंवा आणखी काय आसामी, ओडिया, या तर घेतल्या जाणार नाहीत. आणि मग स्वाभाविकरित्या, कारण तिसरी भाषा सक्ती आहे, तर आपल्या मुलांना देवनागरीशी जवळची असलेली भाषा हिंदीच असल्यामुळे ते हिंदीकडे येतील. हा असा हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा आहे. अविनाश अभ्यंकर, मला प्रसन्न प्लीज थोडा 1.5 मिनिटं द्या. बोला. 18/6/2025 ची पत्र सर्व शाळांना आलेली आहेत. माझा सन्मान्य उदय सामंत साहेब, ते स्वतः विद्वान आहेत, एक वाक्य वाचून दाखवतो. 2025-26 पासून इयत्ता पहिलीसाठीच्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि त्याचं सो अँड सो मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा असेल असे नमूद केले आहे. आता ह्याचा जर चार्ट बघितला तर तुम्हाला किती स्पष्ट दिसतोय माहित नाही. जो मी हिरवा हायलाइट केलाय त्याच्यामध्ये हिंदी आणि इतर भाषा असं लिहिलंय. म्हणजे ही सर्वसाधारण आहे, अनिवार्य आहे का स्थगिती दिलेली आहे, हे हायलाइट करून दाखवा. दुसऱ्या पानावर या ठिकाणी लिहिलंय, सदर निर्देश पहिलीसाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अंमलात येतील. दुसरीसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर यामध्ये निर्देश बंधनकारक राहील. आणि तिसरं महत्वाचं, हे टाइम टेबल दिलेलं आहे ज्याच्यामध्ये इतर भाषांचे तास कमी केलेले आहेत. आणि तुम्ही जर राष्ट्रीय शिक्षण धोरण बघितलं तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की तिसरी भाषा देण्यापेक्षा
तुम्ही दुसरी कुठलीही गोष्ट देऊ शकता ज्यामध्ये स्विमिंग असेल, म्हणजे त्या क्रीडा प्रकार असतील की ज्यामध्ये त्यांची ते क्रेडिट स्कोर बडबड बसतात ना, जे त्यांनी वाढवू शकतात. आणि मला खास करून सन्मान्य उदय सामंतजींना एक विचारायचं आहे की उदय सामंतजी, वी डू रिस्पेक्ट टू यू. आपण सन्मान्य बाळासाहेबांचं नाव घेता, संपूर्ण महाराष्ट्र आमच्या सकट राजसाहेबांसकट त्यांचा आदर करतो. हे त्यांना मान्य झालं असतं का? याला त्यांनी विरोध केला असता का नसता केला? राजसाहेबांनी 100% ते त्यांचा आदर्श आहेतच, प्रश्नच येत नाही. सन्मान्य बाळासाहेब ठाकरे, सन्मान्य मोठ्या साहेबांनी ह्याला विरोध केला असता का नसता केला? आणि आत्ताच्या सत्ताधाऱ्यांची हिंमत झाली असती का? दुसरं, माझी केशवजींना विनंती आहे की आपला जागतिक दर्जाचा पक्ष आहे, आमच्याकडे इन्फ्लक्स एवढा वाढतोय की आता मराठी माणूस शोधायला लागतोय मुंबईमध्ये आणि काही ठिकाणी महाराष्ट्रात. तर इतर ठिकाणी हिंदी भाषा आहेच, तर तिसरी भाषा सर्वसाधारण, काय अनिवार्य नको, सर्वसाधारण म्हणून युपी बिहार मध्ये मराठी करा, म्हणजे प्रसन्नजी आम्हाला हिंदी शिकायलाच लागणार नाही. जे येतील त्यांना आपलंच म्हणायचं, कोणी कसं राहू शकतो. तिकडे सेकंड उर्दू आहे, तिसरीचा पर्याय म्हणून तिकडे संस्कृत आहे किंवा उर्दू वगैरे मगाशी सांगत होते. मी जोशींची एक प्रतिक्रिया घेतो आणि त्यानंतर पुन्हा मला जाता येईल केशवपादेंकडे. जोशी, तुम्ही पण मगाशी काही बोलू पाहत होता. जोशी सर, 3 गोष्टी मला मांडायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट, अनेक विधानांमधून प्रचंड गोंधळ निर्माण होतोय. त्रिभाषा सूत्राचा अर्थ 3ही भाषा सक्तीच्या असा होत नाही. ज्या राज्याची जी राज्यभाषा आहे ती प्रथम भाषा, आणि जी प्रथम भाषा असते ती त्या राज्यामध्ये सक्तीची करण्याची वेळ येणं हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रात मराठीची सक्ती करा हे आम्हाला म्हणावं लागलं. याचं कारण इंग्रजीची सक्ती तुम्ही केली हे होतं. आता तुम्ही हिंदीची सक्ती एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात नाही, शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की तिसरी भाषा अनिवार्य असणार नाही, तोंडी तुम्ही एक बोलता. लेखी शासन निर्णयामध्ये तुम्ही सांगता की याऐवजी ते वाचावे. काय वाचावे? की हिंदी सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल. अरे आमचा विरोधच तृतीय भाषेला आहे ना. तिसरी भाषा कुठेही नसताना ही तुम्ही कुठून आयात केली? कोणत्या बालमानसशास्त्रज्ञांनी तुम्हाला सांगितलं? शिक्षण तज्ज्ञांनी सांगितलं? तुम्ही आता चर्चा करू असं म्हणताय आमच्या विरोधानंतर. आमचा विरोध मुळामध्ये तिसरी भाषा त्या मुलांवर लादण्याला आहे. सगळ्या शिक्षण तज्ज्ञांचा, बालमानसशास्त्रज्ञांचा, शाळा संचालकांचा, शिक्षक संघटनांचा, पालक संघटनांचा, या सगळ्यांचं म्हणणं तुम्ही 2.5 महिने ऐकता आहात. सगळ्या तज्ज्ञांनी तुमच्यापर्यंत सगळं पोहोचवल्यानंतरही तुम्हाला पुन्हा चर्चा करून वेळ का काढायचा आहे? मी विचारतो, हिंदी सह अन्य कोणतीही भाषा, तिसरी भाषा अनिवार्य असणार नाही. याच्यासाठी आम्हा कार्यकर्त्यांचं, ठीक आहे, लेखकांचं, या सगळ्या मराठीच्या अभ्यास केंद्राच्या सोबत आलेल्यांचं सगळ्यांचं आंदोलन या करता हे आधी आपण लक्षात घ्या. त्रिभाषा सूत्राचा चुकीचा अर्थ लावू नका. हिंदी 6वी पासून तुम्ही लावा, त्याला कोणी विरोध करत नाहीये. 1ली ते 5वी एवढाच आपला मुद्दा आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. मी जोशी सर तुमचाच प्रश्न घेऊन जातो, कारण हाच प्रश्न मी सामंतांना विचारतोय. सामंत याच विभागाचे मंत्री आहेत भाषेचे. सामंतजी, त्रिभाषा सूत्राच्या विरोधात विचारवंत, कलाकार, बाकीची जी मंडळी आहेत ही मंडळी रस्त्यावर येत आहेत, संघटना बांधतायत, मोर्चाही काढतायत. मग या मंडळींशी असं का नाही दिसत आहे की तुमच्या बाजूने सुद्धा मोठा प्रवाह रेटा आहे कलावंतांचा, ज्यांचा मराठी भाषेशी असा प्रकारे संबंध आहे? अशी मंडळी का नाही दिसत आहेत? मग तुम्ही हा जो डिसेंट आहे, हा जो मतभेद आहे, त्याला ऍड्रेस करणार आहात का उदय सामंतजी? कदाचित काही गैरसमजातनं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. हिंदी जर सक्तीचीच केलेली नाही किंवा हिंदी जर अनिवार्यच नाही, तर मला असं वाटतं की सक्ती केली हे सांगणं योग्य नाही. आणि ज्यांचा कोणाचा गैरसमज झाला असेल तर सरकार म्हणून आम्ही त्यांचा दूर करू. मला कल्पना आहे 40 मिनिटाच्या मर्यादित काळामध्ये ही अतिशय महत्त्वाची चर्चा पूर्ण होणं शक्य नाही आणि पूर्ण झाल्याचा दावा आम्ही पण करत नाही आहोत. उलट आता तर अधिकाधिक ही चर्चा होत राहील, विविध अंगाने ती चर्चा पुढे येत जाईल. त्यामध्ये तुम्हा सगळ्यांचा सहभाग हवा. तुर्तास या चर्चेसाठी आपल्याला जोशी सर, तुम्ही, उदय सामंत सर, आपण सुद्धा वेळात वेळ काढला. त्याचप्रमाणे किरण माने बाहेर असताना त्यांनी वेळ काढला. केशव उपाध्ये तुमचे सुद्धा आभार आणि अविनाश अभ्यंकरजी आपले सुद्धा आभार. इथेच थांबूयात. मात्र हा स्वल्प विराम आहे, चर्चा सुरूच राहणार आहे या पुढच्या दिवसांमध्ये. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय 0 आवरचा शेवटचा सेगमेंट, जिथे असतो आजचा कौल. आणि त्यासाठी जाणार आहोत पोल सेंटरला, पाहणार आहोत प्रश्न आणि त्यावरती तुमचा कसा कौल आलाय. प्रश्न होता, उद्धव आणि राज ठाकरे यांनी मराठी भाषेसाठी एकमेकांच्या मोर्चात सहभागी व्हावं असं आपल्याला वाटतं का? 42,000 लोकांनी यामध्ये कमेंटमध्ये भाग घेतलेला आहे. पोलमध्ये 93% लोकांना वाटतंय होय, 7% लोकांना वाटतंय नाही. आपल्या सर्वांच्या मतांचा आदर. पहिलीपासून 3 भाषा हाच मुळात एक वादग्रस्त मुद्दा आहे. ही मागणी कोणत्याही समाज घटकानं केलेली नाही.
अजून अन्य राज्यांमध्येही त्रिभाषा सूत्राबाबत पूर्ण स्पष्टता नाही आहे त्या मराठी शिक्षणाची स्थितीच मुळात काळजी वाटावी अशी आहे. आणि अशात तिसरी भाषा म्हणून कुणी कानडी, गुजराती, पंजाबी किंवा आसामी भाषा तर घेणार नाही. मग उरलेला पर्याय कोणता? तर तो हिंदीचाच. कारण हिंदी ही मराठीच्या जवळ जाणारी देवनागरी लिपीतली भाषा असल्यामुळे स्वाभाविकरित्या ती घेतली जाईल आणि म्हणून ती अप्रत्यक्ष हिंदी सक्ती असल्याचं मानलं जातं. त्या विरोधात आता राजकीय वातावरण तापू लागलंय. सरकारही संवाद साधायचा प्रयत्न करत आहे. मात्र यात तुमची म्हणजे मराठी माणसांची भूमिका निर्वाणीची ठरणार आहे. तेव्हा मराठी जनांनो, तुम्ही कुणाच्या बाजूचे हे तुमच्यावर सोपून मी थांबतो. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण स्पेशल रिपोर्ट घेऊन येतोय माझा सहकारी दीपक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.